नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी स्नेहा आघरकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. तिसऱ्या भारत आफ्रिका फोरमची आजपासून नवी दिल्लीत बैठक. अन्न, आरोग्य, पर्यावरण सुरक्षेवर चर्चा होणार. बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस. पंतप्रधानांच्याही 2 सभा. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचारात रंगत. सर्वच पक्षांतर्फे दिग्गज प्रचार मैदानात. डाळींच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने डाळ मिल मालक आणि व्यापाऱ्यांशी चर्चा करण्याचे केंद्र सरकारचे निर्देश. आणि 5व्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेकडून दारुण पराभव. मालिका पाहुण्यांच्या खिशात. नमस्कार. बातम्या विस्ताराने. तिसऱ्या भारत आफ्रिका फोरमची बैठक आजपासून नवी दिल्लीत सुरू होणार आहे. 4 दिवस चालणाऱ्या या परिषदेत अन्न, आरोग्य आणि पर्यावरण सुरक्षेसह आफ्रिकेला भेडसावणाऱ्या महत्त्वाच्या आव्हानांवर चर्चा होणार आहे. या परिषदेद्वारे भारत आणि आफ्रिका राष्ट्रादरम्यानच्या व्यापार आणि गुंतवणुकीला अनुकूल वातावरण निर्माण होईल अशी आशा भारताने व्यक्त केली आहे. परिषदेच्या उद्घाटनाच्या पूर्वी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी भारत आफ्रिका संपादक फोरमचं उद्घाटन केलं. आफ्रिकेशी थेट संबंध प्रस्थापित करण्यासाठी भारताने प्रथमच सर्व 54 आफ्रिकन राष्ट्रांना उपस्थित राहण्याचं निमंत्रण दिलं आहे. या परिषदेसाठी नवी दिल्लीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. बिहार विधानसभेच्या निवडणुकीसाठीच्या तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठीचा प्रचार आज संपणार आहे. अखेरच्या दिवशी मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वच पक्षांच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या सभा होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी बक्सर आणि शिवन इथे प्रचार सभांना संबोधित करणार आहेत. तिसऱ्या टप्प्यातल्या 6 जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या 50 जागांसाठी 28 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. बिहार सरकारच्या नाकर्तेपणामुळेच हे राज्य फार मागास राहिलं आहे अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल हाजीपूर इथल्या एका प्रचारसभेत बोलताना केली. बिहारमधल्या लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील तर विकास हे त्यावरचं एकमेव उत्तर आहे असं पंतप्रधानांनी छपरा इथल्या एका प्रचारसभेत सांगितलं. सीमा ओलांडून अपघाताने पाकिस्तानात गेलेली गीता ही मुकी आणि बहिरी महिला तब्बल 1 दशकानंतर आज भारतात परतणार आहे. पाकिस्तानात गीताची काळजी घेणाऱ्या ईधी फाउंडेशनचे 5 सदस्यही तिच्यासोबत भारतात येणार आहेत. इस्लामाबादमधल्या भारतीय उच्चायुक्तांनी पाठवलेल्या छायाचित्रात तिने आपल्या परिवाराला ओळखल्यानंतर तिला मायदेशी आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. 7 वर्षांची असताना लाहोर रेल्वे स्थानकावर ती पाकिस्तानी जवानांना 15 वर्षांपूर्वी एकटीच सापडली होती. ग्राहकांना किरकोळ बाजारात वाजवी दरात डाळी उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्य सरकारांनी डाळ मिल मालक आणि घाऊक तसंच किरकोळ व्यापाऱ्यांबरोबर बैठक घ्यावी असे निर्देश केंद्र सरकारने दिले. देशभरातल्या 13 राज्यात साठेबाजांवर केलेल्या कारवाईत 75,000 मेट्रिक टन डाळींचा साठा जप्त करण्यात आला आहे. सरकारने हाती घेतलेल्या उपाययोजना आणि डिसेंबरपर्यंत बाजारात येणाऱ्या डाळींचा नवा साठा यामुळे येत्या काही दिवसात डाळींच्या किमती कमी होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी नुकतीच भारतीय अन्नधान्य आणि डाळ उत्पादक संघटनेच्या सदस्यांशी चर्चा केली. बाजारात डाळीचा पुरवठा लवकरच वाढेल असं आश्वासन संघटनेने यावेळी दिलं. तसंच सरकारी संस्थांना 135 रुपये किलो दराने तूर डाळीची विक्री करण्यासाठी दर दिवशी 100 टन तूर डाळ पुरवण्याचंही संघटनेनं मान्य केलं. काँग्रेस आघाडीनं कोल्हापूर महापालिकेत भ्रष्ट कारभार करून वैयक्तिक स्वार्थ साधला आणि विकासाची खोटी स्वप्न दाखवून जनतेला वेठीला धरलं असा आरोप गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी केला. कोल्हापूर महापालिका निवडणूक रिंगणातली भाजपा ताराराणी आघाडी महायुती उमेदवारांच्या प्रचारासाठी काल मिरजकर तिकटी इथे जाहीर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. दहशत आणि गुंडगिरीच्या जोरावर काँग्रेस राष्ट्रवादी पुन्हा सत्तेवर येऊ पाहत असेल तर त्यांचा दहशतवाद मोडून काढू असा इशारा त्यांनी दिला. भाजपा सरकारने कोल्हापूरला टोलमुक्त केलं असल्याचं सांगत कोल्हापूर शहराचा स्मार्ट सिटीत समावेश व्हावा तसंच कोल्हापूर शहराचा विकास व्हावा यासाठी भाजपा ताराराणी महायुतीच्या उमेदवारांना यशस्वी करा असं आवाहन शिंदे यांनी यावेळी केलं.
मुख्यमंत्र्यांनी परदेश दौरे करण्याऐवजी गुजरातला जावं आणि गुजरातला गेलेले उद्योग महाराष्ट्रात परत आणावेत असा टोला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी लगावला। कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या प्रचारात ते काल बोलत होते। या सभेत उपस्थित विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही सरकारवर जोरदार हल्ला चढवला। महापालिका निवडणुकीत काँग्रेसनेही आपल्या वरिष्ठ नेत्यांची फौज प्रचारात उतरवली असून माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी वनमंत्री पतंगराव कदम, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, रमेश बागवे यांच्या उपस्थितीत विविध सभांचं आयोजन करण्यात येत आहे। राज्य शासनाने जलयुक्त शिवार हा महत्वाकांक्षी प्रकल्प राज्यात राबवून एका वर्षात 1400 कोटी रुपयांची कामं केली आणि 100 टीएमसी पाणी साठवलं अशी माहिती उद्योगमंत्री प्रवीण पोटे यांनी दिली। अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते। राज्य शासनाला 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ते अकोल्यात बोलत होते। ग्रामीण विकास योजना, स्वच्छता अभियान, उद्योग आणि पर्यटन, कापसाला हमीभाव, सोलर पंप, टोलबाबतचं धोरण, कृषी पंप जोडणी, एलबीटी रद्द याबाबतची माहिती देऊन 2016 पर्यंत मागेल त्याला पाणी आणि मागेल त्याला वीज देण्याचा संकल्प करण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली। भारताने 1965च्या युद्धात पाकिस्तानची काय अवस्था केली हे सगळं जग जाणतं। आम्ही कुणावरही युद्ध लादत नाही, पण आमच्यावर कोणी युद्ध लादलं तर आमचे सैनिक काय पराक्रम गाजवू शकतात त्याची प्रचिती सगळ्यांना झाली आहे, असं लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी म्हटलं आहे। 1965च्या भारत-पाक युद्धाला 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल काल नागपुरात युद्धवीरांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या। काश्मीरच्या प्रश्नावर भारताला अडचणीत आणण्याचा प्रयत्न पाकिस्तान नेहमीच करत असतो। आता हा प्रश्न अधिक काळ भिजत न ठेवता कणखर भूमिका घेऊनच तो सोडवावा लागेल, असं त्या म्हणाल्या। सैनिक तर लढतच असतो, पण त्या लढणाऱ्या सैनिकाच्या मागे हा जो पूर्ण देशाचा एक भाव जातो की मी आहे तुझ्या मागे, मी आहे, वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी आहे। एक नर्स सांगून जाते, काळजी नको करू, तुझी बहीण तिकडे असेल, पण मी आहे तुझ्या जखमा बांधायला इथे। आपले सैनिक सरहद्दीवर डोळ्यात तेल घालून देशाचं रक्षण करत असतात, म्हणूनच आपण सुरक्षित आणि सुखी जीवन जगू शकतो, अशी कृतज्ञ भावना राज्य विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केली। भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद, भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात काल हिमोग्लोबिन सॅटेलाइट सेंटरचं उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री शांताराम पोटदुखे यांच्या हस्ते झालं। यावेळी केंद्रीय रसायन राज्यमंत्री हंसराज अहिर उपस्थित होते। कोळसा खाणीचा आणि औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर इथे प्रदूषण आणि आजाराचं प्रमाण अधिक आहे। या आजारांवर मात करण्यासाठी या केंद्राची मदत होईल, असं अहिर यांनी सांगितलं। यावेळी सिकल सेल, थॅलेसेमिया आणि हिमोफिलिया या आजारांच्या रुग्णांची चाचणी करण्यात आली। तसंच जनतेमध्ये प्रमुख आजारांविषयी जागृती निर्माण व्हावी याकरता निःशुल्क तपासणी शिबिर आणि प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं। भारतीय संविधानाने धार्मिक अल्पसंख्याक शिक्षण संस्थांना काही मूलभूत अधिकार दिले आहेत, त्यासंबंधीचे कायदे नीट समजून घेतले पाहिजेत, असं मत भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केलं। सांगली इथे अल्पसंख्याक समाजासाठी झालेल्या कार्यशाळेत ते बोलत होते। देशात 2,500 अल्पसंख्याक शिक्षण संस्था कार्यरत असून त्यात 50,000पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। या संस्थांना शाळा प्रवेश, नोकर भरती, शैक्षणिक शुल्क याबाबत प्रचलित कायद्यातल्या तरतुदी लागू नाहीत। त्यामुळे अल्पसंख्याक शिक्षण संस्थांसाठी असलेल्या कायद्यांची योग्य माहिती असणं आवश्यक आहे, असं पटेल म्हणाले। धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने आयोजित केलेल्या समता दिंडीचं काल हिंगोलीत जल्लोषात स्वागत झालं। 2 ऑक्टोबरला औरंगाबादहून निघालेली ही समता दिंडी मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यात जनजागृती यात्रा करणार असून 29 ऑक्टोबरला जालना इथे या उपक्रमाचा समारोप होईल, अशी माहिती समता दिंडीच्या आयोजक प्रणिती शंभरकर यांनी दिली। या दिंडीतून संतांचे विचार, सर्वधर्म समभाव, न्याय, बंधुता, महिला सक्षमीकरण, अंधश्रद्धा निर्मूलन याबाबत जनजागृती केली जाते।
हिंगोली जिल्ह्यातल्या 5 तालुक्यात या समता दिंडीने जनजागृती केली आहे. कुमारिका आणि युवतींमधील मैत्रीचं नाटक घट्ट करणारी खानदेशातील गाण्यांवर आधारित खास पारंपरिक प्रकार म्हणजे भुलाबाई. गणेश विसर्जनाच्या दुसऱ्याच दिवशी ही भुलाबाई घरोघरी येते. तिच्या महिनाभराच्या मुक्कामात मुली परस्परांच्या घरी जाऊन पारंपरिक गाणी गातात. आखाजी कानबाई सारख्या परंपरांपैकी असलेल्या या प्रकारात टिपरी आणि टाळ्यांच्या सहाय्याने नृत्य केलं जातं. या गाण्यांमध्ये मुलींचं भावविश्व सामावलेलं दिसतं. यात प्रामुख्याने कुटुंब व्यवस्थेमधील नातं अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र अशा परंपरा आता लोप पावत आहेत. या परंपरांना पुन्हा प्रतिष्ठा मिळावी आणि दुरावणारी कुटुंब पुन्हा एकदा जोडली जावीत यासाठी आशा फाउंडेशनतर्फे काल धुळ्यात भुलाबाई लोक उत्सवाचं आयोजन केलं होतं. धुळ्याच्या महापौर जयश्री अहिरराव यांनी या उत्सवाचं उद्घाटन केलं. संपूर्ण महिनाभर चालणाऱ्या या उत्सवाचा समारोप कोजागिरी पौर्णिमेला होतो. माजी आमदार राजीव राजळे मित्रमंडळातर्फे अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी इथे नुकतीच राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत सोलापूरच्या हिंद केसरी अनिल साळुंके याने पंजाबचा हिंद केसरी बग्गा पंजाबीवर मात करून प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांकाची लढत महाराष्ट्राचा विलास डोईफोडे आणि पंजाब केसरी मलकत सिंग यांच्या दरम्यान झाली. हा सामना बरोबरीत सुटला तर तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत महाराष्ट्राच्या महेश पवारनं पंजाबच्या सत्यव्रत सिंगचा पराभव केला. या कुस्ती स्पर्धेत देशभरातल्या 250 मल्लांनी भाग घेतला होता. क्रिकेट. मुंबईतल्या वानखेडे मैदानावर झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा 214 धावांनी दारुण पराभव झाला. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी अप्रतिम फटकेबाजी करत भारतासमोर 438 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र भारताला ते अजिबात पेलता आलं नाही. या प्रचंड आव्हानाचा सामना करण्यासाठी भारतातर्फे रोहित शर्मा आणि शिखर धवन सलामीला उतरले. मात्र रोहित शर्मा केवळ 16 धावा काढून झेलबाद झाला. त्यापाठोपाठ विराट कोहलीही 7 धावा करून तंबूत परतला. अजिंक्य राहणेही सर्वाधिक 87 धावा तर शिखर धवननं 60 धावा केल्या. कर्णधार महेंद्रसिंग धोनी केवळ 27 धावा करून बाद झाला. मोहित शर्मा आणि हरभजन सिंग एकही धाव न करता तंबूत परतले. कालच्या निर्णायक सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर हाशिम आमला 21 धावांवर बाद झाला. मात्र त्यानंतर डी कॉक आणि ड्यू पेलिसनं धुवाधार फटकेबाजी आणि संयमी खेळीतून द्विशतकी भागीदारी केली. हीच धावसंख्या पुढे नेत दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एबी डिलिव्हर्सनं 119 धावांची भर घातली. संपूर्ण डावात सरासरी 7 धावांचा वेग कायम राखत भारतीय गोलंदाजांना निष्प्रभ केलं. दरम्यान राज्यातला दुष्काळ निवारण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे 1 कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काल या सामन्यादरम्यान देण्यात आला. काश्मीर खोऱ्यात 2 दिवसांपासून अनेक ठिकाणी बर्फवृष्टी झाल्यामुळे राज्यभर थंडीची लाट आली आहे. गुलमर्ग, सोपियान, करनाह आणि गुरेज या भागात झालेल्या बर्फवृष्टीमुळे तिथलं तापमान सामान्यपेक्षा कमी झालं आहे. या भागात आगामी 2 दिवसात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. राज्यात काल बहुतांश ठिकाणी पाऊस पडला. ठाणे जिल्ह्यासह नवी मुंबईत काही ठिकाणी तर नाशिकमध्ये सायंकाळी 4:30 वाजल्यानंतर जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. पुण्यात कोथरूडमध्येही काल पाऊस पडला. लातूरमध्ये हवामान ढगाळ होतं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. तिसऱ्या भारत आफ्रिका फोरमची आजपासून नवी दिल्लीत बैठक. अन्न, आरोग्य, पर्यावरण सुरक्षेवर चर्चा होणार. बिहार विधानसभा निवडणुकीच्या 3ऱ्या टप्प्यासाठीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस. पंतप्रधानांच्याही 2 सभा. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचारात रंगत. सर्वच पक्षांतर्फे दिग्गज प्रचार मैदानात. डाळीच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारांनी डाळ मिल मालक आणि व्यापाऱ्यांशी चर्चा करण्याचे केंद्र सरकारचे निर्देश. आणि 5व्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेकडून दारुण पराभव. मालिका पाहुण्यांच्या खिशात. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.